आदर्श व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणं हीच खरी त्या विद्यालयाची ओळख. मान तालुक्यातील कलेडोन येथे सौ सोनियाताई गोरे यांचे प्रतिपादन. कराड कारवेनाका येथे खंडणी मागत धमकी दिल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल. सातारा जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दिशा समितीची बैठक पार पडली. फलटण पंढरपूर रेल्वेसाठी 50% आर्थिक वाट्याला मंजुरी राज्य सरकारने दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मानले आभार. मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज बांधवांची कराड तालुक्यातील आटके येथे निदर्शने. बेकायदेशीरपणे नियुक्त्या व बदल्याविरोधात सातारा जिल्हा परिषद सीईओंच्या दालनाबाहेर बहुजन मुक्ती पार्टीचे ठिय्या आंदोलन. पाटण तालुक्यातील जवळ येथे ज्योतिबा देवाची यात्रा उत्साहात संपन्न झाली. शिक्षकांना शाळाबाह्य जबाबदारी देऊ नये, संभाजी ब्रिगेडची सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. मान तालुक्यातील पिंगळी खुर्द येथे कांबळे वस्तीवर घरफोडी, सुमारे 5 लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास. सातारा जिल्हा पोलिसांमार्फत सातारा शहरातील पोलीस करमणूक केंद्र येथे रोजगार मेळावा संपन्न. बांधकाम व बिनशेतीची प्रलंबित प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावी, माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकोटे यांनी केली मागणी. महू हादगेगर धरणग्रस्तांचे 3 महिन्यात पुनर्वसन करणार सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली माहिती. खटाव तालुक्यातील वरुड येथील आंतरराष्ट्रीय निकाली कुस्ती मैदानात पैलवान सिकंदर शेखने जिंकली 3,51,000 रुपयाची प्रथम क्रमांकाची कुस्ती. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी महावितरण वीज कंत्राटी कामगार संघटनेचे महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा. मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक भागवत कदम यांनी केली मागणी. महाबळेश्वर येथे व्यापारी व दुकानदारांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी महाबळेश्वर पोलिसांकडून मुद्देमालासह गजाआड. पाटण तालुक्यातील जवळ ज्योतिबा येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची RPIची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. पाटण तालुक्यातील मौजे कारळे नवाळवाडी येथील ग्रामस्थांनी मुंबई येथील पावनगड या निवासस्थानी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन शिंदे गटात केला जाहीर प्रवेश. पाटण तालुक्यातील चाफळ येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील सुमारे 10 किलो वजनाची पूर्वापार चालत आलेली पितळी गोलाकार घंटी गेली चोरीला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी मंदिरातील CCTVच्या आधारे संशयित चोरटा योगेश जयवंत शिंगाडे राहणार खोडद अतीत तालुका सातारा याला ताब्यात घेतले आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात 400 कोटी रुपये दिल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विधान भवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि माजी खासदार निलेश राणेंना पुणे महापालिकेने दिला दणका. निलेश राणेंची पुण्यातील 3,77,00,000 रुपयाची मिळकत कराची थकबाकी असल्यामुळे
त्यांचे डेक्कन परिसरात असणारे हॉटेल मंगळवार दिनांक 27 रोजी पुणे महानगरपालिकेने केले सील. राजकीय नेत्यांवरही पुणे महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे.